नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना एम जी फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तुमची दिवाळी आनंदाची, भरभराटीची आणि सर्वांचे जे स्वप्न असतील, जे ध्येय असतील ते कंप्लीट होऊ. आज जर बघितलं तर आज मुहूर्त ट्रेडिंगचा दिवस होता. तुम्ही काय केलं मुहूर्त ट्रेडिंगला सर्वात अगोदर कमेंट करून सांगा. आणि उद्या मार्केटला सुट्टी आहे. मार्केट परवा दिवशी ओपन होणार आहे गुरुवारच्या दिवशी. आणि जर गुरुवारी बघितलं तर सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. त्यामुळे निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचं व्यवस्थित आपण ॲनालिसिस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता दिवाळी म्हणलं तर सगळेजण काही ना काही कामात बिझी असणारे, एन्जॉयमेंटमध्ये बिझी असणारे आणि व्हिडिओ काही लोक बघतील पण काही लोक मिस पण करतील, काही लोक इग्नोर पण करतील. काही हरकत नाही. ज्याला व्हिडिओ बघायचा आहे ते आवर्जून बघा. ज्याला इग्नोर करायचं असून इग्नोर करा. काही हरकत नाही आहे, कारण की पूर्णतः तुमचा दिवस आहे दिवाळी म्हणजे. ओके. तर हां, फटाके वगैरे सगळं जे काही वाजवत असेल तर ते लिमिटमध्ये वाजवा. थोडंसं आपल्या पर्यावरणाचं जे आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा आणि एन्जॉय करा. बाकी दुसरं काय सांगणार आहे. आणि माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेतच आहे. ओके. आता मार्केट जर बघितलं तर मार्केट लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कन्सोलिडेशनमध्ये होतं. मोठा गॅप अप झाला, पहिली 5 मिनिटाची कॅन्डल तयार झाली आणि कन्सोलिडेशनमध्ये गेलं. आणि तेच कन्सोलिडेशन आपल्याला मुहूर्त ट्रेडिंगचा जो 1 तासाचा ट्रेडिंग सेशन होता त्याच्यामध्ये देखील बघायला मिळालं. आता सोमवारी मार्केटमध्ये काय प्रायजेक्शन गुरुवारी मार्केटमध्ये काय प्रायजेक्शन बनवू शकते, कुठल्या इम्पॉर्टंट लेवल आहेत, सपोर्ट कुठला इम्पॉर्टंट आहे, रेजिस्टन्स कुठला इम्पॉर्टंट आहे, ऑल टाईम हायला निफ्टी जायचा ट्राय करू शकतो का, सगळ्यांचं ॲनालिसिस करणार आहे आपण. ओके. सो जे लोक व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात ते नक्कीच काही ना काही त्यांना शिकायला मिळत असेल. जे लोक नवीन असतील मार्केटमध्ये, काही गोष्टी त्यांना समजत नसतील, थोडंसं शिकण्याचा प्रयत्न करा. हळूहळू गोष्टी समजायला लागतील. ओके. आणि जे लोकांना बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे मग त्यांना सांगण्याची काही गरजच नाही. रूल फॉलो करा. रूलनुसार जर जात असाल तर तुम्ही लांबपर्यंत टिकू शकता. आणि खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की मार्केट शिकण्याकडे फोकस करा, शिकण्याकडे फोकस करा आणि त्याचा चांगला प्रतिसाद देखील मिळतो. ओके. लोक कमेंटमध्ये सांगतात की सर आम्ही शिकण्याकडे प्रयत्न करतोय, खूप काही गोष्टी शिकण्याचा ट्राय करतोय. आणि जे लोक आपल्या प्रायजेक्शन आणि सेट ट्रेडिंग कोर्सला जॉईन आहेत त्यांचा देखील खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद येतोय. टेलिग्रामवरती येतो, कमेंटमध्ये येतात, इंस्टाग्रामवरती येतो. त्यामुळे कुठे ना कुठे वाटतं की जे तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचं ते हळूहळू का होईना पोहोचते. ओके. आणि ज्यांना खरंच शिकायची इच्छा आहे मार्केटमध्ये काही काही गोष्टी कशा पद्धतीने प्रायजेक्शन होते, कशा पद्धतीने सेटअप तयार होतात, कशा पद्धतीने सपोर्ट रेजिस्टन्स तयार होतात, हे जर शिकायचं असेल तर आपला प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे. एकदा चेक करू शकता. तिकडे जाऊन त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिकडे जाऊन चेक करा. तिकडे सगळे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. 15 ते 16 लर्निंगचे व्हिडिओ आहेत. एकदा चेक करा. आवडलं तर जॉईन करू शकता, नाही आवडलं तर इग्नोर करा. काही हरकत नाही आहे. ओके. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे जर बघितलं तर तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. लक्षात घ्या की गुरुवारच्यासाठी ॲनालिसिस आहे आणि गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. त्यामुळे थोडासा व्हॉलेटाईल दिवस आपल्याला बघायला मिळू शकतो. मार्केट जर बघितलं तर 2-3 दिवस मार्केटला कंटिन्युअसली सुट्ट्या आलेल्या आहेत. त्यामुळे थोडंसं मार्केट गुरुवारच्या दिवशी व्हॉलेटाईल होऊ शकतं. तर ती व्हॉलेटिलिटी हँडल करता आली पाहिजे. ओके. निफ्टीचा चार्ट आहे 5 मिनिटाचा. आता सगळ्यात अगोदर तर या लेवल आपण रिमूव्ह करूया आणि एकदा 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती काय बघायला मिळते समजून घेऊया. हा जो रेजिस्टन्स होता निफ्टीचा बघा, हा निफ्टीने म्हणजे साधारण 25,600 25,700 हा जो रेजिस्टन्स होता, या रेजिस्टन्सला निफ्टीने ब्रेक केले आणि पूर्ण एक दिवस निफ्टी काय झालंय, होल्ड झालेला आहे. म्हणजे एक लेवल ब्रेक करून निफ्टी गॅप अप नंतर होल्ड झालाय निफ्टी. आता याच्यामध्ये काय होतंय की 2 लेवल इम्पॉर्टंट ठरतात. ते कोणत्या 2 लेवल त्याला आपण 5 मिनिटात टाइम फ्रेमवरती बघूया. कोणत्या 2 लेवल इम्पॉर्टंट ठरतात ते, एक तर हा सपोर्ट जो की आहे साधारण 25,800चा आणि हा रेजिस्टन्स जो की आहे 25,925चा. आता ही रेंज थोडीशी मोठी दिसू शकते, परंतु आता
ज्याला मार्केटचं थोडं तरी बेसिक नॉलेज असेल त्याला समजतंय की बाबा ही रेंज मार्केटने कन्सोलिडेशन केलेली आहे, तर ही रेंज शक्य तितकी अवॉइड करणं गरजेचं आहे. त्यामुळे काय आपल्याला मिळाली लेवल 25,925 आणि 25,800 या दोन लेवल मिळालेत आपल्याला, रेजिस्टन्स आणि सपोर्ट. आणि ह्या झोनमध्ये जर बघितलं तर पूर्ण दिवस ही जर बघा पहिली कॅन्डल, तर पहिल्या कॅन्डलमध्येच निफ्टी कन्सोलिडेशन झालंय. आज पण बघितलं तर जो स्पेशल ट्रेडिंग सेशन होता दिवाळीचा, मुहूर्त ट्रेडिंग सेशन, तिकडनं पण एक डाऊन साईड मुवमेंट आला, पण तो पण याच रेंजमध्ये कन्सोलिडेशन केलाय. तर काय बघायला मिळते की ही एक रेंज आहे, यामध्ये मार्केट कन्सोलिडेशन आहे. आता आत्ताच आपण एक तासाच्या टाइम फ्रेमवरती काय बघितलं, एक ब्रेकआउट देऊन मार्केट या लेवलवरती सस्टेन झालंय. आता या लेवलवरती सस्टेन झालाय म्हणजे 25,800 ची लेवल स्ट्रॉंग सपोर्ट आहे, 25,925 ची लेवल हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. जोपर्यंत या रेंजच्या बाहेर मार्केट जात नाही किंवा या रेंजच्या बाहेर मार्केट कुठे ना कुठे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देत नाहीये, तोपर्यंत मार्केटमध्ये मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. ओके, तर काय लेवल बनतं ते डाऊन साईडला 25,800. ही जर लेवल ब्रेक होती तर कुठे ना कुठे हा जो ब्रेकआउट आला होता तो फेलियरमध्ये कन्सिडर होऊ शकतो. काय होऊ शकतं, मार्केट ब्रेकआउट फेलियरमध्ये कन्सिडर होऊन जो गॅप आहे तो गॅप फिल करून नंतरचा जो स्विंग लो आहे त्या स्विंग लो पर्यंत जाण्याचे ट्राय करू शकतो. मग काय लेवल बनते, तर हा एक गॅप आहे इकडे आणि त्याच्यानंतर एक स्विंग लो, देन दिस सपोर्ट. तर एक रेंज आपल्याला मिळाली. रेंजच्या नंतर मार्केट जर डायरेक्ट डाऊन साईडला या सपोर्ट ब्रेक करतोय तर काय सपोर्ट तयार होता ते नंतर 25,733, 25,680 आणि 25,621. तर हे काही सपोर्ट आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, हे तीन सपोर्ट आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, तर या लेवल तुम्ही तुमच्या चार्टमध्ये नोट करून ठेवू शकता. बर, आता बुलिश साईडला जर बघितलं तर एक डेली टाइम फ्रेमवरती जर आपण गेलो तर इंट्राडे ऑल टाइम हायची लेवल आहे. काय लेवल आहे ऑल टाइम हायची, हा रेजिस्टन्स. बरं, आता इकडे काही काही इम्पॉर्टंट रेजिस्टन्स क्रिएट झाले, ते दिस वन एक, त्यानंतर हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स. तर ही लेवल आपण आता कन्सिडर करणार नाहीये. बर, आता हा रेजिस्टन्स तयार झालाय, इकडे एक छोटा रेजिस्टन्स, आज हा रेजिस्टन्स तयार झाला. तर म्हणजे जर बघितलं तर ही एक रेंज आहे. आता निफ्टी जर फिरून कुठे ना कुठे हा रेजिस्टन्स जर ब्रेक होतोय 25,925चा, तर आपल्याला या बुलिश साईडचे रेजिस्टन्स ओपन होताना दिसतात. ते 26,066 आणि 26,134, हे तीन रेजिस्टन्स आपल्याला बुलिश साईड ओपन होते, फर्स्ट, सेकंड, थर्ड. तुम्ही तुमच्या चार्टमध्ये या लेवल नोट करून ठेवू शकता. बरं, आता डाऊन साईडचे लेवल माहिती झाले, ते बुलिश साईडचे लेवल माहिती झाले, ते नो ट्रेडिंग झोन देखील माहिती झालाय. आता गॅप अप आणि गॅप डाऊन. तर इकडे काय होऊ शकतं, जर गॅप अप ओपन होतोय तर एक पुलबॅक देऊन नंतर मार्केट आपल्याला काहीसं अशा पद्धतीने प्राइस ऍक्शन कन्सिडर करू शकते. परंतु गॅप अप ओपन होऊन जर खाली चालन, खाली येऊन जर मग 25,800 ची जर लेवल ब्रेक होती तर या 25,800 वरती एक सपोर्ट घेण्याचा ट्राय करेन आणि त्याच्यानंतर सपोर्ट नंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर या लेवल परत आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके, आणि होल्ड झाला, सस्टेन झाला, तर मग इंट्राडेचा हाय जर ब्रेक झाला तर मग आपल्याला या बुलिश साईडचे लेवल ऍक्टिव्ह होताना दिसू शकतात. गॅप डाऊन जर बघितलं तर हा रेजिस्टन्स तयार होतोय, हा सपोर्ट तयार होतोय. गॅप डाऊन नंतर मार्केटमध्ये कन्सोलिडेशनची पॉसिबिलिटी वाढतीये. त्यामुळे गॅप डाऊन जर निफ्टी झाला तर थोडंसं रिलॅक्स राहणं गरजेचं आहे, रिस्क कमी करणं गरजेचं आहे मार्केटमध्ये. ओके, तर याचा विचार करू शकता. आय होप निफ्टीचे लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचे लेवल आपण डिस्कशन करणार आहोत आता. निफ्टी बँकचा चार्ट आहे, याच्या देखील लेवल आपण रिमूव्ह करूया.
ओके, ही आपल्याला रेंज मिळाली. ओके, तर काय लेवल बनतात इकडे, सपोर्ट काय बनलाय, निफ्टी बँकचा 5 मिनिटा चार्ट आहे. सपोर्ट काय बनलाय 57,870. सपोर्ट. रेजिस्टन्स काय बनलाय 58,100. ओके, ही एक रेंज बनली आहे. ही रेंज इम्पॉर्टंट रेंज आहे. या रेंजच्या बाहेर जर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन आला तर त्या साईडचे आपल्याला लेवल, इम्पॉर्टंट लेवल ओपन होताना दिसू शकतं ते. आता ही जी प्रायजेक्शन आहे ही जर बघायला गेलं तर काहीशी नेगेटिव्ह प्रायजेक्शन आहे. त्यामुळे आपण पहिलं असं नाही की नेगेटिव्ह म्हणजे पहिले नेगेटिव्ह काय डिस्कशन करतोय, कारण की लेवल थोड्याशा सोप्या आहेत आपल्याला डिस्कशन करायला. तर काय लेवल बनती, पहिलं तर हा गॅप फिलिंग, सेकंड हा झिगझॅग पुल बॅकचा लेवल, आणि त्यानंतर हा स्विंग लो. तर काय लेवल बनतात ते फक्त आता लक्षात काय ठेवायचं की इकडनं ऑलरेडी एक मोमेंटम होऊन गेलाय, इकडनं एक चॅनल क्रिएट करून हा मोमेंटम झालाय, त्याच्यामुळे एक पुलबॅकची गरज आहे. पुलबॅक नंतर जर 57,877 जो इम्पॉर्टंट सपोर्ट आहे हा जर ब्रेक होतो तर खालच्या या सपोर्ट लेवल ओपन होताना दिसतात. तर मग 57,740, 57,562 आणि 57,435 या काही डाऊन साईडचे लेवल आहेत. या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बुलिश साईडला जर बघितलं तर हा इंट्राडे हाय फर्स्ट लेवल, आणि इकडे आता हा ऑल टाइम हायच्या लेवल आहे. त्यामुळे आपल्याला राऊंड लेवलवरती फोकस ठेवणं गरजेचं आहे. थोडंसं आपण त्या हिशोबाने इकडे डिस्कशन करूया. स्विंग करून जर लेवल ब्रेक होती तर काहीच आपल्याला डबल बॉटम, एक कप अँड हँडल टाईप पॅटर्न क्रिएट होताना दिसू शकतो, एक ट्रेंड लाईन क्रिएट होताना दिसू शकते. 58,100ची जर लेवल ब्रेक होती तर हा रेजिस्टन्स 58,246 फर्स्ट लेवल, त्याच्यानंतर सेकंड लेवल 58,360 आणि 58,500 राऊंड लेवल आहे. या रेजिस्टन्स आहे. आता ह्या ऑल टाइम हायला आहे, त्यामुळे आपण एक राऊंड लेवल इकडे कन्सिडर केलेली आहे. बँक निफ्टी ऑल टाइम हायला आहे, निफ्टी अजून ऑल टाइम हायला नाहीये. ओके, गॅप अप जर ओपन झाला तर थोडंसं रिस्क फॅक्टर वाढते या रेंजमध्ये. गॅप अप होऊन सस्टेन होऊन जर 1 तासाच्या नंतर हा लेवल ब्रेक होत असेल तर या बुलिश साईडचे लेवल आपल्याला येताना दिसू शकतात. गॅप डाऊन नंतर मार्केट थोडंसं स्लो राहू शकतं किंवा पुल बॅक नंतर परत मग नेगेटिव्हचा सिनर ओपन होताना दिसू शकतो. या पद्धतीने तिकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. ओके, नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर इकडे आपण ड्रॉ केलेलाच आहे 58,100, 57,877 नो ट्रेडिंग झोन इकडे कन्सिडर करू शकतो. ओके, तर फक्त याला लक्षात काय ठेवायचंय की एकदा याला आपण लेवल हाईड करूया आणि 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती घेऊन जाऊया. तर ही जर मोमेंटम बघितली तर इकडनं जो मोमेंटम सुरू झालाय तर एक इम्पल्सिव्ह वेव्ह, एक करेक्टिव्ह वेव्ह, एक इम्पल्सिव्ह छोटीशी परत करेक्टिव्ह वेव्ह, परत एक इम्पल्सिव्ह वेव्ह झाली. म्हणजे मार्केट जर बघितलं तर हायर हाय पॅटर्न क्रिएट करत चाललेलं आहे. अजून कुठलाही स्विंग इकडे डाऊन साईडचा नंतर ब्रेक केलेला नाही व्यवस्थितरित्या. आता हा जो आजचा जो लो होता हा स्विंग ब्रेक जोपर्यंत होत नाही सेलिंगची अपॉर्च्युनिटी खूप लेस आहे, कमी आहे. कन्सोलेशन और बुलिश किंवा एक चॅनल क्रिएट करून नंतर एक परत एक ब्रेकआउट असं बघायला मिळू शकतं, कारण की ही एक ऑल टाइम हायची लेवल आहे. आणि जर इकडनं बघितलं तर ही एक रेंज मोठी ब्रेकआउट दिलेली आहे, तर थोडंसं बुलिश साईड जाताना रिस्क फॅक्टर वाढतो. त्यामुळे थोडंसं आपल्याला इकडे जर कन्सोलेशन झालं तर मार्केटमध्ये नंतर एक मोठा ब्रेकआउट देखील बघायला मिळू शकतो. तर त्या पद्धतीने तुम्ही जर मोठ्या चार्टवरती जर बघितलं तर अशा पद्धतीचं काही चार्ट आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, सेन्सेक्समध्ये जाऊया. आता सेन्सेक्स जर बघितला तर ह्या इंडेक्सची एक्सपायरी आहे परवा दिवशी गुरुवारी, उद्या मार्केट बंद राहणार आहे. तर इम्पॉर्टंट लेवल काय, फक्त 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर या लेवलमध्ये थोडंसं होल्ड झालाय तो, इकडे त्याला थोडा रेजिस्टन्स बघायला मिळतोय. इकडनं जर बघितलं तर प्रायजेक्शन अप 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 जाताना दिसत होती, परंतु कुठे ना कुठे इकडे ब्रेक लागलाय, बुलिश ट्रेंडला इकडे ब्रेक लागलाय. आता हा ब्रेक काय इकडे कन्सोलेशन करून ब्रेकआउट देतोय का ब्रेकडाऊन देतोय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, इंटरेस्टिंग असणार आहे. आणि एक्सपायरी त्यामुळे थोडंसं आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतो.
बरं, त्याच्या लेवल काय बनतात ते लक्षात घ्या. $84,200. थोडंसं रिस्कसाठी, थोड्यासाठी रिस्क. रेंज इकडे आपण मार्क केली आहे. कन्सोलेशन पूर्ण. फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स, थर्ड रेजिस्टन्स. कुठली लेवल येते? 84,557. सपोर्ट जर बघितलं तर राऊंड लेवल आहे 84,200. सपोर्ट आणि रेजिस्टन्स. तर ही आपल्याला रेंज मार्केट स्वतः सांगत आहे की या रेंजमध्ये मला कन्सोलेशनमध्ये राहील. आता जर ब्रेकआउटच्या नजरेने जर आपण बघितलं तर ब्रेकआउट जर ह्या 3 रेजिस्टन्स म्हणजे 4ही रेजिस्टन्सला जर ब्रेक करून सेन्सेक्स निघतोय वरती, तर काय लेवल ओपन होण्याची पॉसिबिलिटी आहे किंवा काय रेजिस्टन्स ओपन होतात ते आपल्याला बघायचे. लास्ट टाइम जर बघितलं तर या काय लेवल होत्या इकडे, आपण थोडेसे या लेवल मार्क करूया. रेजिस्टन्स आहे त्यामुळे लेवल बुलिश साईडला छोट्या छोट्याच आहेत. फिरून येऊ द्या, छोटा मोठा इकडे रेजिस्टन्स घेऊ द्या. रेजिस्टन्स घेऊन जर या लेवलच्या वरती ब्रेकआउट देण्याचा ट्राय करतोय तर 84,700, 84,787, साधारण 84,900 या लेवल बुलिश साईडला ओपन होण्याची पॉसिबिलिटी वाढते. डाऊन साईड जर बघितलं तर सपोर्ट आहे 84,200चा, राऊंड लेवल आहे. 84,200ची लेवल टप्पा खाऊन जर ब्रेक होत असेल तर मग डाऊन साईडचे सपोर्ट ओपन होतं ते 84,000, 83,880 आणि 83,773 या डाऊन साईडचे लेवल ओपन होतात. नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर 84,550च्या आसपास नो ट्रेडिंग झोन आहे. डाऊन साईडला 84,200चा सपोर्ट आहे. गॅप अप गॅप डाऊन जर बघितलं तर गॅप अप वरती इकडे पॉसिबिलिटी खूप कमी आहे मोमेंटमची. रिस्क फॅक्टर जास्त आहे त्यामुळे तुम्ही तुमची रिस्क मॅनेजमेंट करू शकता. गॅप डाऊन नंतर एक पुलबॅक नंतर डाऊन साईडची देखील पॉसिबिलिटी आहे. परंतु गॅप डाऊन नंतर वरती होऊन जर या लेवलवरती आला तर इकडनं डायरेक्ट ब्रेकआउट आला तर हा रिस्क वाढवतोय. त्यामुळे गॅप डाऊन नंतर वरती आला तर एक थोडं पुलबॅक घेऊ द्या. सेकंड हाफमध्ये ब्रेकआउट आला तर तो सस्टेन होण्याची पॉसिबिलिटी वाढते, अन्यथा तो रिस्क फॅक्टरमध्ये कन्सिडर होऊ शकतो. ओके, आता ओआय डाटा जर बघितला, ऑप्शन चेन आहे, 23 ऑक्टोबरची एक्सपायरी आहे सेन्सेक्सची. ओके, सेन्सेक्स क्लोजिंग जर बघितली तर राऊंड लेवल आहे 84,400 एटीएमची लेवल. साधारण 3,72,000पर्यंत इकडे पुट रायटिंग आहे, 5,50,000पर्यंत इकडे कॉल रायटिंग आहे. म्हणजे 84,000वरती कॉल रायटिंग आहे बऱ्यापैकी पुट रायटिंगच्या कम्पेअरमध्ये. सगळ्यात जास्त पुट रायटिंग जर बघितली आपण इकडे तर 84,000वरती आहे. कुठे आहे 84,000ची लेवल? याच्या आसपास. ओके, मग ही जर लेवल ब्रेक होती तर एक छोटा मोठा आपल्याला नेगेटिव्ह ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते किंवा नेगेटिव्ह सेलिंग साईडला आपल्याला एक मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु जर पुट रायटिंग कॉल रायटिंग जर बघितलं तर 84,500वरती सगळ्यात जास्त कॉल रायटिंग आहे 14 लाखाच्या आसपास, 84,500. आणि आपण काय डिस्कशन करतोय की 84,550ची जर लेवल ब्रेक होती तर आपल्याला एक शॉर्ट करून बघायला मिळू शकते.
आणि कंबाईन प्रीमियम जर बघितला तर 213 आणि 246. तर कंबाईन प्रीमियम बऱ्यापैकी आहे. ओके 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 होण्यापेक्षा बघा इंडियाविक्स लास्ट टाइम 10 होता, आज जवळजवळ 11.30 आहे. तर प्रीमियम थोडेसे आहेत बऱ्यापैकी. तर मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी देखील वाढते. कशावरनं? या कंबाईन प्रीमियमवरनं. ओके. सो लेवल टू लेवल मार्केट जर असेल तर नो ट्रेडिंग झोनमध्ये कन्सोलिडेशन करण्याचा ट्राय करू शकतो. बाकी कॉलचे आणि पुटचे लेवल तुमच्या समोर आहे. ओके. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ॲनालिसिस आवडला असेल. ॲनालिसिस जर शेवटपर्यंत बघितलं असेल तर सेन्सेक्स असं कमेंट करू शकता. आणि अभ्यास करायवरती फोकस ठेवा. दिवाळी आहे, मान्य आहे. दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देखील आहे पुन्हा एकदा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, तुमच्या ग्रुपमध्ये ज्यांना मार्केट शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.